तुम्हाला माहिती आहे आपलं जे गव्हर्नमेंट आहे, युनियन गव्हर्नमेंट असते, एक युनियन गव्हर्नमेंट असते. म्हणजे बघा, जे सरकार सांभाळण्याची जी व्यवस्था आहे ना पूर्ण जगभरामध्ये, एक काय असते त्यामध्ये युनियन, ठीक आहे ना, एक युनियन गव्हर्नमेंट असतं, ठीक आहे. त्यानंतर असतं स्टेट गव्हर्नमेंट, ठीक आहे. पूर्ण जगभरामध्ये हे दोनच लेवलवर जे आहे संस्था काम करतात, या दोनच लेवलवर पूर्ण वर्ल्डमध्ये, ठीक आहे ना. एखाद्या ठिकाणी जे फक्त आणि फक्त युनियन गव्हर्नमेंटच राहील, स्टेट गव्हर्नमेंट राहणारसुद्धा नाही, ठीक आहे. तर काही ठिकाणी मग स्टेट गव्हर्नमेंटसुद्धा राहील. म्हणजे द्विस्तरीय रचना आहे गव्हर्नमेंट सांभाळण्याची. म्हणजे जसं की एवढा मोठा देश आहे, त्याला सांभाळणारे पूर्ण स्टेट गव्हर्नमेंट एकच असेल पूर्ण डिसिजन घेणे एखाद्या देशामध्ये जर का असेल तर, ठीक आहे. जर का मग त्यांना असेल की बा देश खूप मोठा आहे, जसं की रशियासारखा झाला, कॅनडासारखा, चायनासारखा, आपला भारतासारखा देश, तर आपण काय करतो, युनियन स्टेट नाही ठेवू शकत, फक्त युनियन गव्हर्नमेंट नाही ठेवू शकत, कारण की एवढा मोठा देश सांभाळणं फक्त एका त्या युनियनचं, एका संघाचा, एक गव्हर्नमेंट नाही सांभाळू शकत. म्हणून त्यामध्ये आणखी डिवायडेशन केलं त्या अधिकारांचं. मग त्या ठिकाणी प्रत्येक राज्य केल्या जातात निर्माण, आणि प्रत्येक राज्यासाठी एक सरकार स्थापन केले ते वेगळी सेपरेट. मग त्या राज्याचे सरकार ते राज्य स्वतः हँडल करेल मग अशा पद्धतीनं. आणि तिसरं एक लेवल आहे, त्याला आपण लोकल गव्हर्नमेंटसुद्धा म्हणू शकतो, ठीक आहे ना. म्हणजे स्थानिक शासन, याला स्थानिक शासन म्हटलं जाते. हे तिसरी लेवल असते, ठीक आहे, तिसरी लेवल. तर हे जे आहे हे लक्षात ठेवायचं आहे की हे जे आहे पूर्ण होल वर्ल्डमध्ये एक तर फर्स्ट किंवा सेकंड लेवलवरच जे आहे गव्हर्नमेंट प्रस्थापित करण्यात आलेले आहे, गव्हर्नमेंटची लेवल समजा, ठीक आहे ना. आणि हे जे 3 लेवल आहेत, ठीक आहे, हे त्रिस्तरीय लेवल जे आहेत, हे एकमेव असलेलं आपलं एकमेव देश आपला भारतच आहे, फक्त आणि भारतामध्ये आहे. ही इतर कोणत्या देशामध्ये 3 लेवल असे आढळत नाही, 3 स्तर आढळत नाही गव्हर्नमेंटसमोर. हे स्थानिक शासन जे आहे, स्थानिक शासनची हे जी की पातळी आहे, हे जी काही स्तर आहे, हा फक्त आणि फक्त आपल्या देशामध्येच आहे लागू, बाकी कुठेच नाही आहे, ठीक आहे ना. हे लक्षात ठेवायचं पहिलं तर. मग स्थानिक लेवल म्हणजे काय की स्टेटपेक्षा कमी, मग ठीक आहे ना. हे स्टेटपेक्षा म्हणजे राज्यापेक्षा कमी स्तरावर सुद्धा आपण काय केलेलं आहे, त्याचं डिवायडेशन केलेलं आहे, ठीक आहे. त्यामध्ये मग महानगरपालिका असेल, ठीक आहे ना, महानगरपालिका असेल, शहरी विभागासाठी वेगळी केली आपण, की ग्रामीण विभागासाठी वेगवेगळं केलेलं आहे. म्हणजे एक लक्षात ठेवायचं आहे की जे शासन आहे ना, प्रशासन, ते प्रत्येक छोट्या व्यक्तीपर्यंत पोचलं पाहिजे. आपण सरकारचा काय उद्देश होता की आपण प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचलं पाहिजे. असं नाही की फक्त आपण वरून ऑर्डर केला आणि काम लावून दिले खाली अशा पद्धतीनं सगळ्यांना, तर नाही. प्रत्यक्षात ते काम ओझर तर होत आहे का हे पाहण्यासाठी जे आहे त्या लेवलपर्यंत सरकार उतरलेलं आहे, खाली त्या स्तरापर्यंत उतरलेलं आहे. म्हणजे पूर्ण गाव खेड्यापर्यंत ते सिस्टीम आहे मग आपल्या देशामध्ये, ठीक आहे ना. जसं की गावखेड्यापर्यंत सर्वात कनिष्ठ जे आहेत ग्रामसभा आहे. ग्रामसभा एकदम गाव पातळीवर काम करते, ठीक आहे ना. जे सरकार, केंद्र सरकारचं अधिकार सगळे असतात, ते त्या पंचायतीचे सुद्धा असतात, ग्रामसभेचे सुद्धा अधिकार सगळे असतात. तिथलं पूर्ण सरकार समाजाचा अधिकार त्यांना असतो. पुन्हा एक गाव त्यांच्या अंडरमध्ये येईल, हां ना. मग गावच्या वर आलं तर आपण तालुका लेवलची संस्था, जे पंचायत संस्था असेल ती त्यांच्या अंडरमध्ये येईल. जिल्हा लेवलवर आलं तर जिल्हा परिषद त्यांच्या पूर्ण जिल्हा अंडरमध्ये येईल, ठीक आहे ना. नंतर एखादी मेट्रो सिटीमध्ये गेलो आपण, मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये आहे, खूप जास्त लोकसंख्या आहे, तर तिथंसुद्धा खूप जास्त लोड असते, तर त्या ठिकाणी महानगरपालिका स्थापन केल्या जाते. अशा पद्धतीनं आपण जे आहे सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे, ठीक आहे. मग आता सरकारचं नेमकं काम काय असते, म्हणजे सरकार कुठले असू द्या, हे आपण लेवल पाहतो आहे. युनियन गव्हर्नमेंट असेल, ठीक आहे ना, स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा लोकल गव्हर्नमेंट असेल. गव्हर्नमेंटचं एक्झॅक्टली काम काय असतं माहिती आहे का, त्या ठिकाणचा म्हणजे जो एरिया त्यांना दिलेला आहे, त्या एरियामधले जेवढे किती लोक राहतात, भारतीय नागरिक लोक जे असतात, तर त्यांचा विकास कसा साधता येईल, कोणत्या माध्यमातून, म्हणजे त्यांची गरिबी कशी दूर करता येईल आपल्याला, गाव पातळीवर जे आहे कृषीचा विकास कसा करता येईल, आपल्या गावामधलं उत्पादन जास्तीत जास्त कसं करता येईल, आपल्या गावामधलं मार्केट कसं स्ट्रॉंग करता येईल, ठीक आहे ना, रोजगार कसा देता येईल लोकांना, ठीक आहे. तर त्यानंतर वाहतुकीचं नियंत्रण असेल, वाहतुकीची सिस्टीम असेल, पूर्ण रोड बांधणे असेल त्याच्यामध्ये, ठीक आहे ना, घर बांधणे असेल त्याच्यामध्ये, महिलांसाठी काही करता येईल का, ठीक आहे. नंतर युवकांसाठी असेल किंवा प्रौढ व्यक्तींसाठी असेल, अपंगांसाठी असेल, म्हणजे वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून काय केलं जातं, विकास साधण्याचा प्रयत्न केला जात असतो. गव्हर्नमेंटचं काम ते असते, ठीक आहे ना, लक्षात. आता हे जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थाबद्दल आता सेपरेट आपल्याला विचार करायचा आहे. इथे पंचायत राजमध्ये याचा विचार आहे सगळा, आणि जे काही पॉलिटी असते, पॉलिटीमध्ये याचा असतं सगळा अभ्यास, ठीक आहे ना. केंद्र सरकार, राज्य सरकार, हे सगळं पॉलिटीमध्ये अभ्यास करतो आपण, यासाठी सेपरेट आहे मग पंचायत राज. तर आता एक लक्षात घ्या, पुन्हा एकदा रिवाईज करून घ्या तुम्ही पटपट, कालचं झालेलं सगळं. तर पंचायत राज संबंधी जे आहे महत्त्वाच्या काही व्याख्या मी सांगितलं काल, लक्षात घ्या. नंबर 1, पंचायत शासनला म्हणजे स्थानिक शासनला जे आहे लोकशाहीचे पाळणघर, लोकशाहीचे, हा शब्द लक्षात ठेवायचा आहे, लोकशाहीचे पाळणघर. टोकविल म्हणून होते,
ठीक आहे, डी टोकविल म्हणून होते, त्यांनी हा शब्द वापरला होता, डी टोकविल. आता हे तुम्हाला रनिंग नोट्स सोबतच ठेवायचे आहे बरं, कारण आपण सेपरेट अशा नोट्स आता याच्या प्रत्येक विषयाचे नाही आहे तयार सध्या तरी, तर म्हणून आपण तुम्ही रनिंग नोट्स राहू द्या. ते रनिंग नोट्स उलट चांगलं राहते, स्वतःच्या हँडरायटिंग तयार केलेले, लक्षात पण राहते व्यवस्थित. ठीक आहे, तर टोकविल लक्षात ठेवा. तर टोकविल सरांनी काय म्हटलेलं होतं, स्थानिक शासनला लोकशाहीचे पाळणघर आहे, डेमोक्रेसी. त्यानंतर हे जे आहे दुसरं आहे, एक शब्द लक्षात ठेवायचा, लोकशाहीचा कणा. ठीक आहे ना, स्थानिक शासनला लोकशाहीचा कणा, लोकशाहीचा कणा असं खालीलपैकी कोणी म्हटलेलं आहे, असा प्रश्न येऊ शकतो आपल्याला. तर तिथे आपल्याला सांगायचं आहे विल्यम रॉबसन, विल्यम रॉबसन, विल्यम रॉबसन यांनी लोकशाहीचा कणा असं म्हटलेलं आहे. त्यानंतर स्थानिक शासन जे आहे ते, एक मिनिट, स्थानिक शासन हे जे आहे राज्य सरकार, राज्य सरकार व जनता, जनता यांना जोडणारा, यांना जोडणारा दुवा आहे, म्हणजे पूल, यांना जोडणारा पूल आहे. ठीक आहे, असे म्हणणारे क्लार्क होते. ठीक आहे ना, त्यांचं नाव होतं जे बी क्लार्क. ठीक आहे, ते महत्त्वाची व्याख्या पहिलं लक्षात घ्या, कोणकोणता शब्द वापरलेला आहे स्थानिक शासनासाठी, ते हे शब्द आपण आणि कोणी म्हटलं आहे ते लक्षातच ठेवायचं आहे. ठीक आहे ना, मी सुरुवातीला जे सांगितलं, त्रिस्तरीय शासन व्यवस्था आपल्या देशामध्येच फक्त आणि फक्त अवेलेबल आहे, बाकी कुठल्या देशामध्ये लागू नाही आहे. हा एक पॉईंट लक्षात ठेवून द्यायचा, आपण वाटलंच लिहून घ्यायचं वेगळ्या साईड कुठेतरी. ठीक आहे, आता आपल्या देशामध्ये जे स्थानिक शासन आहे, स्थानिक शासन हे जे काही स्थानिक शासन आहे, स्थानिक स्वराज्य संस्था, याचा अर्थ माहिती काय होतो, स्थानिक स्वराज्य संस्थेचा अर्थ म्हणजे जे स्थानिक लेवलवर असलेली स्वतंत्र अशी संस्था. स्वराज्याचा अर्थ होतो स्वतंत्र. ठीक आहे ना, स्थानिक लेवलवर असलेली, एकदम लोकल लेवलवर असलेली स्वतंत्र अशी संस्था, त्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो. ठीक आहे, आता आपल्या देशामध्ये हे जे आहे दोन प्रकारे, म्हणजे दोन लेवलवर याला डिवाईड करण्यात आलेलं आहे, दोन लेवलवर ठेवण्यात आलेलं आहे. इथं ग्रामीण स्वराज्य स्थानिक संस्था, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था एक आहे, आणि एक असं शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. ठीक आहे, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था अशा दोन प्रकारे आहेत. यांना जे आहे आपण पंचायती म्हणतो, यांना आपण पंचायत म्हणतो, आणि यांना जे आपण नगरपालिका, या व्यवस्थेला आपण नगरपालिका म्हणतो. ठीक आहे, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेला आपण नगरपालिका म्हटलं जातं. या ठिकाणी सर्वात वरच्या लेवलवर जे असते ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, ते असते जिल्हा परिषद, जिल्हा परिषद. त्यानंतर त्याच्या खालच्या लेवलवर असते पंचायत समिती, आणि त्याच्या खाली असतं ग्रामपंचायत. पहिले ते स्ट्रक्चर लक्षात द्यायचं आहे, असा तो असतो. ठीक आहे, या ठिकाणी सर्वात वर जे असते, सर्वात सर्वोच्च संस्था जी असते शहरी लेवलवर, तिला आपण महानगरपालिका म्हणतो, महानगरपालिका. त्यानंतर त्याच्या खाली जे आहे नगर परिषद. ठीक आहे, नगर परिषद, आणि त्यानंतर नगर पंचायत. पहिले ते शब्द तुम्हाला नवीन वाटत असतील सगळ्या गोष्टी सध्या जरी, तर हे होऊन जाईल तुम्हाला लक्षात. ठीक आहे, तर बघा
पूर्ण जर काही एखादं कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये खूप सारे वर्ग असतात ना, क्लासरूम असतात खूप सारे, ठीक आहे, क्लासरूम असतात. त्यामध्ये भरपूर सारे पूर्ण कॉलेजचे पूर्ण विद्यार्थी गट असतो, पूर्ण कंप्लीट ना, पूर्ण कॉलेजचे विद्यार्थी असतात. मग पूर्ण कॉलेजच्या विद्यार्थ्यांना एक व्यक्ती नाही सांभाळू शकत. मग त्यांना काय केलं, डिवाईड केलं क्लासरूम्समध्ये. मग प्रत्येक क्लासरूममध्ये समजा एक वेगळा शिक्षक जो आहे तो काय करतो, त्यांना हँडल करत असतो एक शिक्षक. तर प्रत्येक क्लासरूममध्ये मग त्याच्यामधून मग काही क्लासरूमचा एक पूर्ण डिव्हिजन केलं तर माहिती आहे ना, ए डिव्हिजन, बी डिव्हिजन, ब क ड असे पूर्ण क्लासरूमच्या मिळून मग त्याच्यासाठी एक काहीतरी वेगळी टीम काम करते, ठीक आहे ना. मग पूर्ण कॉलेजसाठी पूर्ण वेगळी टीम काम करते. अशा पद्धतीनं म्हणजे गाव पातळीवर बघा, लक्षात ठेवा, छोटासा ग्रुप आहे तो गाव पातळीचा, छोटंसं एक गाव आहे. हे जे आहे ना ग्रामपंचायत, हे एक गावसाठी स्थापन केलं जाते किंवा 1 ते 2 गाव किंवा 2 ते 3 गाव जवळजवळचे त्यांच्यासाठी पूर्ण ग्रामपंचायत काम करते. मग समजा लोकसंख्या कमी आहे त्या ठिकाणी, मग 2-3 गावसुद्धा घेतले जाते, एक ग्रामपंचायत स्थापन केली जाते. तिथून मग पूर्ण प्रशासन ते ग्रामपंचायत जे आहे ते सांभाळत जाईल त्या गावांचं, त्या लोकांसाठी काम करा. हे जे आहे पंचायत समिती, पुन्हा गावांचा ग्रुप मिळून मग एकपेक्षा जास्त त्याच्यात भरपूर गाव आले त्याच्यामध्ये, पूर्ण गावाचा जो ग्रुप आहे त्या गावाच्या ग्रुपसाठी काय केलं ते पंचायत समिती स्थापना केली जाते. मग ते त्याच्यावरची लेवल. मग पंचायत समितीच्या वर कुठला ते जिल्हा परिषद. मग जिल्हा परिषद जे आहे हे फक्त गावखेड्यासाठीच काम करते, पण जिल्हा लेवलवर काम करते. याच्यामध्ये तालुका पण येऊन जाईल पंचायत समितीमध्ये. इथे काय असते जिल्हा लेवलवर पण जिल्हा लेवलवर कुठला एरिया, ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त ग्रामीण एरिया आहे बस, शहरी इलाका सोडून, ठीक आहे ना, फक्त गावखेडे सोडून जिल्हा परिषद जे आहे फक्त आणि फक्त शहरी इलाका सोडून गावांसाठी काम करणे जिल्हा परिषद आहे. पुन्हा जिल्हा लेवलवर मग तिथे जिल्हा परिषद काम करेल, त्या ठिकाणी शहरी इलाका येणार नाही. मग शहरी इलाकासाठी सेपरेटली हे आहे इकडे. तर हे जे आहे नगरपंचायत जे आता बघा, हे जे आहे गाव एरियापर्यंत आपण इथपर्यंत पाहिलेलं आहे की पूर्ण गाव एरिया जिल्हा लेवलवर सुद्धा फक्त गाव खेडे जे आहे त्यांच्यासाठी काम करणे जिल्हा परिषद असेल. मग आता काही एरिया असा असतो माहिती आहे का, की जो म्हणजे तुम्हाला माहिती आहे शहर कसं डेव्हलप होत असते, शहर कसं डेव्हलप होते, गावच हे कधीतरी शहर बनते. कारण की सुरुवातीला तर सगळेजण तेच होतं, म्हणजे कोणी असं डेव्हलप वगैरे नव्हतं. मग जिथे ती इंडस्ट्री होत गेल्या त्या ठिकाणी शहर बनत गेले. जिथे उद्योग येतो ना त्या ठिकाणी शहर जे बनत असतं, म्हणजे ज्या ठिकाणी उद्योग येतो त्याच्या आजूबाजूचे जे गाव आहेत ते सुद्धा कन्वर्ट होते. मग काही वर्षानंतर ते सुद्धा स्वतः शहर बनून जातात मग त्या ठिकाणी, म्हणजे त्याला अशा पद्धत. मग आता काही असा एरिया असतो की समजा तो गाव साईडचा, समजा हा इकडला एरिया आहे, हा एरिया आपण समजू हा इकडला बेन साईडचा एरिया हा गाव एरिया आहे. तुम्ही ज्या साईडनं बसलो तो समजा शहरी एरिया आहे. पण हा जो मधला एरिया आहे ना त्याला संक्रमित एरिया म्हटलं जाते. संक्रमित एरिया म्हणजे हा पूर्णपणे गाव पण नसते आणि पूर्णपणे शहर पण नसते, त्याला आपण संक्रमित एरिया म्हणतो, संक्रमित, ठीक आहे ना. तर त्या ठिकाणी जे आहे नगरपंचायतीची स्थापना होत असते. म्हणजे जे आहे सेम टू सेम असे स्टेटमेंट आयोग टाकतो आपल्याला स्टेटमेंटमध्ये की या ठिकाणी कोणकोणती संस्था स्थापन केल्या जात असते, ठीक आहे ना. तर नगरपंचायत कोणत्या ठिकाणी होते, संक्रमित एरियासाठी, ठीक आहे ना. संक्रमित एरियासाठी नगरपंचायतीची स्थापना होत असते, म्हणजे ज्या ठिकाणी ज्याला म्हणतो आपण की जे पूर्णपणे शहर पण नाही आहे, पूर्णपणे ग्रामीण पण नाही आहे, असा एरिया, त्या ठिकाणी आपण नगरपंचायतीची स्थापना जे आहे गव्हर्नमेंट करत असते. त्यानंतर हे जे आहे नगर परिषदेची स्थापना जी आहे ही ज्या ठिकाणी 25,000पेक्षा जास्त लोकसंख्या असेल त्या ठिकाणी नगर परिषदची स्थापना केल्या जात असते, 25,000 प्लस. आणि महानगरपालिका म्हणजे आपण महाराष्ट्राबद्दल बोलता फक्त, महानगरपालिका जे आहे या ठिकाणी 3 लाख प्लस लोकसंख्या ज्या ठिकाणी असेल, ज्या शहरामध्ये असेल त्या ठिकाणी महानगरपालिकेची स्थापना केल्या जात असते, ठीक आहे. आता बघा, हे जे स्थानिक स्वराज्य संस्था हा जो काही विषय आहे, हा विषय स्टेट लिस्टमधला विषय आहे. स्टेट लिस्ट म्हणजे आता आपण पॉलिटी वगैरे तुम्ही ज्यावेळेस शिकाल ना, तर त्यामधला तो टॉपिक आहे केंद्र राज्य संबंध म्हणून. तर त्यामध्ये काय केलेलं आहे आपल्या देशामध्ये की काही अधिकार जे आहे ते केंद्र आणि राज्यामध्ये वाटून घेण्यात आले, केंद्र सरकार, राज्य सरकार. मग आता एक लिस्ट तयार केलेली आहे, केंद्र सूची, त्यानंतर राज्य सूची आणि समवर्ती सूची, अशा 3 सूच्या असतात आपल्या 7व्या अनुसूचीमध्ये, संविधानामध्ये करण्यात आलेल्या तशा 3 अनुसूच्या. याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, केंद्र सूचीमधल्या ज्या काही गोष्टी असतील त्याच्यावर कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा असतो. राज्य सूचीमध्ये ज्या गोष्टी असतील त्याच्यावर कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारचा असेल. आणि एक असते समवर्ती सूची, अशी 3री सूची, त्यामध्ये 2 जण हे कायदा करू शकतात. मग आणि ह्या जर स्थानिक स्वराज्य संस्था हे टाकण्यात आलेल्या स्टेट लिस्टमध्ये, राज्य सूचीमध्ये. मग याचा अर्थ काय की राज्य सरकारला पूर्ण अधिकार आहे याच्यामध्ये कुठले कायदा करण्यासाठी किंवा काही कुठली तरतूद करण्यासाठी, ठीक आहे. याच्या सगळं नियंत्रण कोणाचं असते, स्टेट गव्हर्नमेंटचं असते, मग स्थानिक स्वराज्य संस्थेचं, ठीक आहे. तर स्टेट गव्हर्नमेंटचं पूर्णपणे याच्यावर त्यांना सपोर्ट असतं, नियंत्रणसुद्धा स्टेट गव्हर्नमेंटचं असतं. आता याच्यानंतर, ठीक आहे, यानंतर हे इथपर्यंत झालं क्लिअर, ओके. आता बघा पुढे आहे, आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा कटक मंडळी वगैरे स्थापन केल्या जातात माहिती आहे का तुम्हाला, छावणी मंडळी त्याला म्हणतो आपण, कटक मंडळी म्हणजे. आता याच्या व्यतिरिक्त जे आपलं हे जे असतात सोल्जर असतात,
जवान जे आहे समजा आर्मीमधले, तर त्यांच्यासाठी स्पेशल शासन करण्यासाठी हे आपलं शासन जनरल त्यांना लागू नाही होत, त्यांचं शासन वेगळं असते, ठीक आहे ना. ज्या ठिकाणी त्यांचं कंटेनमेंट झोन असतात, आपल्या देशभरामध्ये 7 आहेत अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी त्यांना ते राहतात, ठीक आहे ना, राहतात, त्यांची छावणी असते पूर्ण शहरामध्ये किंवा ज्या ठिकाणी ते करण्यात आलं गव्हर्नमेंटने, तर त्या ठिकाणचं शासन चालवण्यासाठी कटक मंडळ स्थापन केलं आहे वेगळे, म्हणजे छावणी मंडळ म्हणतो आपण त्याला. मग त्या ठिकाणी तिथल्या नागरिकांना वेगळी ट्रीट केली जाते, आपल्या सामान्य नागरिकापेक्षा व्यतिरिक्त त्यांचा कायदा तो वेगळाच असतो. मग त्यासाठी छावणी मंडळे स्थापन केले जातात, ते त्यांच्यासाठी आहे सेपरेटली, ठीक आहे. ते एक झालं. नंतर ते ट्रान्सपोर्ट वगैरे स्थापन केलं जात असतं, ठीक आहे ना. बंदरासाठी बंदर न्यास त्याला म्हणतो आपण, ट्रस्ट पोस्ट, हे फक्त आणि फक्त जे आहे आपलं बंदर जे आहे, बंदरावरून जे काही व्यापार होतात ते सेफली व्हायला पाहिजे, त्यासाठीचं ते एक असतं ट्रस्ट पोस्ट म्हणून, ते वेगळं, ठीक आहे ना. ते आपलं वेगळ्या पद्धतीने ते आपलं त्यांचं सेपरेट काम चालत असतं. आता यासंबंधी जर का आपण थोडीशी पार्श्वभूमी बघितली ना आपल्या देशामध्ये, तर लक्षात ठेवायचं आहे आपल्या देशामधली सगळ्यात पहिली जी महानगरपालिकेची स्थापना कुठे झाली आणि कधी झाली लक्षात ठेवायचं आहे. देशातील पहिली म्हणजे भारतातील पहिली महानगरपालिका ही स्थापन करण्यात आली होती मद्रास, 1688, ठीक आहे. हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. सगळ्यात पहिली महानगरपालिका जी आहे कधी, 1688 मद्रास, ठीक आहे. आपल्या देशामध्ये पहिला म्युन्सिपल ॲक्ट म्हणजे महानगरपालिका ॲक्ट, ठीक आहे. फर्स्ट म्युन्सिपल ॲक्ट जो आहे तो कुठे करण्यात आला आणि कधी करण्यात आला, तो करण्यात आलेला होता बंगाल या ठिकाणी, बंगालमध्ये करण्यात आलेलं होतं 1842. फर्स्ट म्युन्सिपल म्हणजे महानगरपालिका म्हणजे नगरपालिका, ठीक आहे. म्युन्सिपल म्हणजे, ठीक आहे. त्यानंतर हा प्रश्न विचारून झालेला आहे, आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक, फादर ऑफ ठीक आहे. इकॉनॉमिक डिसेंट्रलायझेशन याचे जनक जे आहे कोणाला म्हटलं आता, तर लॉर्ड मेयो, लक्षात ठेवा, लॉर्ड मेयो. हे गव्हर्नर जनरल राहिले आपल्या देशाचे, लॉर्ड मेयो. आर्थिक विकेंद्रीकरण म्हणजे माहिती आहे ना, इकॉनॉमिक ठीक आहे ना, डिसेंट्रलायझेशन म्हणजे आता हे जे आहे ना स्थानिक स्वराज्य संस्था यांनासुद्धा कर जमा करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजे ते काय करतात, गाव पातळीवरून आपला ते रेव्हेन्यू जमा करतील, त्याच्या माध्यमातून काम करतील आणि काही प्रमाण सरकारला पाठवतील. त्यांना काही ठरवण्यात तिथं प्रमाण की काही प्रमाण तुम्ही तुमच्या याच्यात ठेवा प्रशासन सांभाळण्यासाठी आणि बाकीचं जे आहे ते गव्हर्नमेंटला तुम्हाला द्यावं लागेल, स्टेट गव्हर्नमेंटला जमा करावं लागेल तिकडे वर, ठीक आहे. तर म्हणजे याचं काय म्हटलं आहे ते की आर्थिक विकेंद्रीकरण होणे म्हणजे पूर्ण ते गाव पातळीपर्यंतसुद्धा संस्थांना काय केलेलं आहे आता, आर्थिक अधिकार देण्यात आलेले आहे याचा अर्थ, ठीक आहे ना. ठीक आहे, म्हणजे एका ठिकाणी एकटून असणे आर्थिक अधिकार त्याला केंद्रीकरण म्हटलं आहे, ते सेंट्रलाइज म्हटलं आहे. डिसेंट्रलाइज म्हणजे काय की त्यांना स्प्रेड करणे सगळे अधिकार सगळ्यांकडे, ठीक आहे. नंतर हे जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला म्हटले जाते, स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक. हा पॉईंट काल राहून गेला होता सांगायचा, ते होते लॉर्ड रिपन. म्हणजे आपल्या देशामध्ये सर्वात पहिल्यांदा जे आहे लॉर्ड रिपन यांनी जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा मांडलेला होता 1882 मध्ये, ठीक आहे ना. तर ते म्हणजे आपल्या देशामध्ये खूप मोजके असे गव्हर्नर जनरल असे झालेले आहेत की ज्यांनी खरोखरच आपल्या देशाचा चांगला विचार केलेला आहे. खूप मोजके असे बोटांसारखे, त्यापैकी लॉर्ड रिपन एक होते, ठीक आहे. त्यानंतर
हे झालं. हे सगळं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कोणी कशासाठी प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. नंतर 1907 जे आहे 1907 वर्ष लक्षात ठेवायचं आहे. 1907 रॉयल कमिशन स्थापना करण्यात आली. रॉयल कमिशन ठीक आहे ना. रॉयल कमिशन हॉब हाऊस यांच्या अध्यक्षतेखाली. हॉब हाऊस यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीची ह्या कमिशनची स्थापना करण्यात आलेली होती. ठीक आहे. यांच्या म्हणण्यानुसार हे जे रॉयल कमिशन यांनी शिफारस केली होती सरकारकडे की जी स्थानिक स्वराज्य संस्थे जे आहे ना आपली स्थानिक स्वराज्य संस्था ही, ठीक आहे ना, स्थानिक स्वराज्य संस्था, तर यांचं जे आधी होतं विकास करण्यासंबंधीचं काम होतं ना ते जिल्हा विकास बोर्डकडे असायचं. आधी जे असायचं जिल्हा विकास बोर्ड. ठीक आहे. जिल्हा विकास बोर्ड यांच्याकडे असायचं. म्हणजे जिल्हा विकास बोर्ड नावाची अशी एक बॉडी होती त्यावेळेला. तर ते स्थानिक स्वराज्य संस्था जे आहे याच्या संबंधीचं काय करायची ते पूर्ण अधिकार त्यांच्याकडे होते. ठीक आहे. ठीक आहे. तर काय असायचं माहिती आहे का, हे जिल्हा विकास बोर्ड यामध्ये गव्हर्नमेंट नियुक्त सदस्य असायचे. जिल्हा विकास बोर्ड जे आहे ते गव्हर्नमेंट नियुक्त सदस्य असायचे याच्यामध्ये. आणि याच्या जे आहे यांचा पूर्ण कारभार जे आहे सांभाळण्याचं काम यांच्याकडे असायचं. तर मग यांनी काय म्हटलं, हॉब हाऊस अंतर्गत जे रॉयल कमिशनची स्थापना केली ना, तर यांची शिफारशीनुसार यांनी काय म्हटलेलं आहे की जिल्हा विकास बोर्डचं जे आहे जे कारभार करण्याचं हे आता तुम्ही रद्द करा. हे जे अधिकार आहे ना, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था यांना सांभाळण्याचं काम जिल्हा विकास बोर्ड करायचं, त्यावेळेला जिल्हा विकास मंडळ करायचं. पूर्ण यांचा कारभार वगैरे पाहणे, त्यांच्या संबंधी सगळे नियम वगैरे तयार करणे यांच्याकडे असायचं काम सगळं. मग याच्यामध्ये कुठले व्यक्ती असायचे, सगळे सरकार नियुक्त असायचे, सरकारने नियुक्त केलेले. यांनी काय म्हटलेलं होतं की हे जी व्यवस्था ही रद्द करा व्यवस्था, आणि हे जे आहे स्थानिक स्वराज्य संस्था सांभाळण्याचं काम जे आहे ते जे आपलं जे लोकनियुक्त सदस्य असतील, लोकनियुक्त म्हणजे लोकांनी नियुक्त केलेले जे सदस्य असतील त्यामार्फत व्हायला पाहिजे यांचा कारभार सगळं, लोकनियुक्त सदस्य. ठीक आहे ना. म्हणजे लोकांनी नियुक्त केलेले सदस्य जे आहे ते निवडून येतील, वोट करून आलेले लोक ते मेंबर निवडून येतील आणि ते स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार तर स्वतः तिथे बसून त्यांचा कारभार सांभाळतील म्हणजे. ठीक आहे. तर हे महत्त्वाची शिफारस जी आहे कोणी केलेली आहे, रॉयल कमिशनने केलेली होती. 1907 ते रॉयल कमिशन होतं. ठीक आहे. त्यानंतर जर का आपल्या महाराष्ट्रासंबंधी विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बॉम्बे पंचायत कायदा करण्यात आलेला होता. महाराष्ट्रामध्ये कुठला, बॉम्बे पंचायत कायदा. बॉम्बे पंचायत कायदा विचारला जाईल कधी, तर हे वर्ष लक्षात ठेवायचं आहे 1920 बॉम्बे पंचायत कायदा कधी करण्यात आलेला आहे, 1920 ठीक आहे. 1920 बॉम्बे पंचायत कायदा. ठीक आहे. इथपर्यंत या सगळ्या घडामोडी लक्षात ठेवून द्यायच्या फक्त. बाकी एक ग्रामीण विकास मंडळाची सुद्धा स्थापना झालेली होती. ग्रामीण विकास मंडळ 1939 ग्रामीण विकास मंडळ हे सेपरेटली एक मंडळाची स्थापना करण्यात आली होती फक्त ग्रामीणचा विकास साधण्यासाठी. ग्रामीण विकास मंडळ 1939. ठीक आहे. ते एक्झामसाठी काय काय घ्यायचं तेवढं आपल्याला समजलं पाहिजे फक्त. बुक्समध्ये भरपूर साऱ्या गोष्टी दिलेल्या असतात. ठीक आहे. ते हे सगळं घेऊन घ्या, लिहून घ्या. चला पुढे. आता
एक लक्षात घ्या, याच्यासाठी जे आहे ना, म्हणजे कुठली समजा व्यवस्था ज्यावेळेला प्रस्तावित होत असते नाही का त्या ठिकाणी, आपल्या देशामध्ये समजा नवीन काहीतरी लागू करायचं आहे, तर त्याला काहीतरी पार्श्वभूमी असतेच, त्यासाठी खूप सारे प्रयत्न झालेले असतात, तेव्हाच कुठे ती गोष्ट कुठेतरी अचीव होते म्हणजे, ठीक आहे. तर आपल्या भारतात स्वातंत्र्य मिळालं नाही, त्याच्या आधीची जो आहे प्रयत्नसुद्धा आपण पाहिला की लॉर्ड रिपन सरांनी काय केलं, सगळ्यात पहिले जे होते आपले स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा त्यांनी पारित केला 1882 खूप जास्त विरोध झाले होते त्यावेळेला सुद्धा त्यांचं असं म्हणणं होतं की स्थानिक पातळीवरचं जे सरकार आहे ते स्थानिक गव्हर्नमेंटलाच आपण द्यायला पाहिजे, आपण नाही सांभाळायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी. का? कारण की म्हणजे बघा खूप जास्त फरक पडते. जर का मी कुठेतरी दूर बसून आहे आणि माझ्या अंडरमध्ये एखादं कुठलं तरी गाव दिलेलं आहे, तर मी ते कसं काय मॅनेज करू शकतो व्यवस्थित पद्धतीनं, कारण की मी तिथं कधी गेलोच नाही त्या गावामध्ये, तिथली व्यवस्था मला माहीत नाही, तिथल्या लोकांचा स्वभाव मला माहीत नाही आहे, त्यांचं राहणीमान मला माहिती नाही, काहीच नाही, त्यांना सांभाळणार कसं मग मी, ठीक आहे ना. मग त्यांचं असं म्हणणं होतं की स्थानिक लेवलवरचे स्थानिक लोकच त्या ठिकाणी असले पाहिजे सांभाळण्यासाठी, म्हणजे ते एकमेकांना व्यवस्थित सांभाळतात आणि ते व्यवस्थित सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतात, ठीक आहे ना. तर असं त्यामधलं काय होतं एक कन्सेप्ट होती. आता एक लक्षात ठेवायचं आहे, 1925 हॅच समिती एक महत्त्वाची समिती आहे, हॅच समिती. मग आपला देश कसा आहे, लोकशाही देश आहे, लोकशाही. मग लोकशाही देशामध्ये काय होते माहिती आहे का, की लोकांचे शासन सांभाळणारे जे असतात ना बसलेले त्या ठिकाणी त्या विधिमंडळामध्ये, ते लोकनियुक्त असले पाहिजे, लोकांनी निवडून त्यांना गेलेलं असलं, असं नाही की घराणेशाहीवाला नसते ना आपल्याकडे, लोकांनी नियुक्त केलेले सदस्य आपलं शासन सांभाळेल असं लोकशाहीचं हे आहे. तर याच्यामध्ये मग काय होतं, मग आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा ते सांभाळणारे लोक काय असतील, मग लोकनियुक्त असणार आहे. हे कोणी केलं आहे, रॉयल कमिशनने शिफारस त्यावेळेला केली होती. आणि त्यावेळेला मग लोकनियुक्त म्हणजेच काय, मग त्यांना आपण वोटिंग करू शकतो, वोटिंगचा अधिकार. पण वोटिंगचा अधिकार ज्या महिलांना देण्यात आलेला नव्हता त्यावेळेला, ठीक आहे ना. तर हॅच समिती 1925 जे आहे 1925 आहे ना, बघा 1925ची ही जी काही समिती होती हॅच समिती, त्या हॅच समितीने महत्त्वाची शिफारस केली की यामध्ये जे आहे वोटिंगचा अधिकार महिलांनासुद्धा असायला पाहिजे, महिलांनासुद्धा स्थानिक शासनात वोटिंगचा अधिकार असायला पाहिजे, अशी शिफारस त्यांनी जे महत्त्वाची केलेली होती, लक्षात ठेवा. ठीक आहे, स्थानिक शासनामध्ये वोटिंगचा अधिकार महिलांना सुद्धा असायला पाहिजे. हॅच समिती डायरेक्टली विचारलं जाईल खाली कोणी अशी शिफारस केलेली आहे, ते 1925ची हॅच समिती. त्यानंतर जे आहे 1954 ठीक आहे, 1954 काय करण्यात आलं होतं, एक स्थानिक शासन मंत्री परिषद ज्या भरवण्यात आली होती, स्थानिक शासन मंत्री परिषद, ठीक आहे. या ठिकाणी स्थानिक शासन मंत्री परिषद, सिमला या ठिकाणी पार पडली, ठीक आहे. ही त्यावेळेला हे जे आहे आज ज्यावेळेला त्यावेळेचे केंद्रीय आरोग्यमंत्री होते, ठीक आहे, श्रीमती अमृता कौर. तुम्ही डायरेक्टली पॉईंट नका लिहू, मी जे सांगतो एक्स्ट्रा माहिती ते लिहा, मी सगळं नाही लिहू शकत, ठीक आहे ना. असं आहे इथं, म्हणजे अमृता कौर यांनी भरवलेली होती ही परिषद, असं म्हणजे लिहायचं आपण, म्हणजे तुम्हाला समजणार नाही काय कसं आहे ते सगळं. ते ही परिषद ज्या कोणी भरवली, अमृता कौर यांनी भरवलेली होती. याचे जे उद्घाटन आहे, उद्घाटक म्हणून जवाहरलाल नेहरू हे उद्घाटक होते, येते, ठीक आहे. आणि यांनीच जवाहरलाल नेहरू यांनी त्या उद्घाटन समारंभामध्ये म्हणजे ते स्टेटमेंट केलं होतं की जोपर्यंत लोकशाही आपल्या देशाची गावापर्यंत पोचत नाही, तोपर्यंत लोकशाही जी आहे ते कधीही सक्सेस होऊ शकत नाही, असं त्यांचं स्टेटमेंट जर विचारलं तर आपण ठेवायचं लक्षात, ठीक आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जे लोकशाही कधी सक्सेस होऊ शकते, ज्यावेळेला शासन जे आहे ते सामान्य जनता म्हणजे एकदम गावापर्यंत जोपर्यंत पोचत नाही. आणि हे मूळचा विचार गांधीजींचे होते. गांधीजींचं म्हणणं होतं की गावाला पहिले डेव्हलप करा, गावापासून सुरुवात करा, नंतर तुम्ही वर जाऊ शकता. त्यांचं मॉडेल होतं बॉटम टू टॉप. तुम्ही काय करा, बॉटमपासून स्टार्ट करा, टॉपपर्यंत नंतर जा, ठीक आहे ना. अशा पद्धतीचं मॉडेल महात्मा गांधींचं त्यावेळेला होतं. ते सुद्धा त्यावेळेला म्हणजे पूर्ण भारतच त्यांचं फॉलोअर होतं ना त्यावेळेस. तर लक्षात ठेवा, खूप जास्त इम्पॅक्ट त्यांच्या विचाराचा असायचा. तर हे एक त्यांचं लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. आता बघा, भारत स्वतंत्र झाला. भारत स्वातंत्र्यानंतर
कोणकोणत्या गोष्टी इथे आपल्याला यासंबंधी झालेल्या आहेत ते बघायचं आहे आता या ठिकाणी. ठीक आहे. पहिलं तर मी सुरुवातीला सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे याची व्यवस्थापन करण्याची जबाबदारी कंप्लीटली राज्य सरकारची असते, स्टेट गव्हर्नमेंट. केंद्र सरकार त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. कोणाच्याकडे असतं सगळं स्टेट गव्हर्नमेंटकडे असेल. का बरं? कारण की स्टेट लिस्टमधला तो भाग आहे, स्टेट लिस्टमधला तो भाग असल्या कारणाने. आता यामध्ये ग्रामीण भागाचा बघा, आपण काल पण डिस्कस केलं होतं थोडंसं. एक कार्यक्रम सुरुवात करण्यात आला होता, समुदाय विकास कार्यक्रम नावाचा. लक्षात ठेवा, समुदाय विकास कार्यक्रम. याच्यावर प्रश्न आपल्याला येतो आहे. समुदाय विकास कार्यक्रम. समुदाय विकास कार्यक्रमची जी आहे सुरुवात जी आहे केलेली होती कोणी? सेंट्रल गव्हर्नमेंटने. समुदाय विकास कार्यक्रम हे आपलं स्टेट गव्हर्नमेंटचं हे नव्हतं. ठीक आहे. केंद्र सरकारची ही योजना होती, स्थानिक विकास कार्यक्रम. स्थानिक विकास कार्यक्रम. तर स्थानिक विकास कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती 1952ची योजना होती. ठीक आहे ना. ही कधीची होती? 1952. आणि यालाच सहाय्य करण्यासाठी ठीक आहे राष्ट्रीय विस्तार योजना. ठीक आहे. राष्ट्रीय विस्तार योजना, राष्ट्रीय विस्तार सेवा 1953. म्हणजे ग्रामीण एरियाचा काय करायचं आहे? विकास साध्य करायचा आहे. त्यासाठी स्पेशली जे आहे करण्यात आली होती समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात जी आहे त्याचं मेन पर्पज काय होतं? की ग्रामीण क्षेत्राचा विकास साधायचा आहे. ठीक आहे. ग्रामीण क्षेत्राचा विकास साधायचा आहे. त्यासाठी समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती 1952मध्ये. त्यामध्ये मग वेगवेगळ्या टार्गेट सेट करण्यात आलेले होते ग्रामीण विकास साधण्यासाठी. ठीक आहे. त्यामध्ये त्याला सहाय्य करण्यासाठी राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 2 ऑक्टोबर 1953. हे 2 ऑक्टोबर 1952ला आहे. एक्झॅक्टली 2 ऑक्टोबर 53मध्ये 1 वर्षानंतर राष्ट्रीय विकास सेवेची जी आहे विस्तार सेवेची इथे सुरुवात करण्यात आली. पण होत असं गेलं की हे कोणाची योजना होती? दोन्ही पण ह्या दोन्ही योजना कोणी लॉन्च केलेल्या होत्या? केंद्र सरकार. ह्या योजना केंद्र सरकारच्या होत्या, लक्षात ठेवायचं आहे. हे राज्य सरकारच्या नव्हत्या कुठल्याही. ठीक आहे ना. केंद्र सरकारची योजना होती. मग मी सुरुवातीला जसं सांगितलं थोड्या वेळ आधी की दूरवरच्या ठिकाणचं मॅनेजमेंट जे आहे कुठला तरी दूरवरचा व्यक्ती नाही करू शकत. हा ना. हे केंद्र सरकारची योजना गाव पातळीवरच्या योजना मॅनेजमेंट करणं जे आहे ते जोर अशक्यसारख्या होतात. म्हणून ह्या ज्या काही योजना आहेत ह्या झाल्या कम्प्लिटली फेल झाल्या. काहीच होऊ शकलं नाही साध्य. जेवढे किती टार्गेट सेट केले होते ते काहीच साध्य करता आले नाही त्या ठिकाणी. म्हणून भर देण्यात आला मग स्थानिक स्वराज्य संस्थाला स्ट्रॉंग करण्यासाठीच. ठीक आहे ना. स्थानिक शासन काय व्हायला पाहिजे? स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. यांना आणखी अधिकार द्यायला पाहिजे. म्हणजे हे आणखी व्यवस्थित पद्धतीनं गाव पातळीवर चांगला परफॉर्म करू शकतात. अशी कन्सेप्ट मग ते जे आहे रिअलाईज झाले शेवटी. ठीक आहे. म्हणून याच आधारावर काय करण्यात आलेलं आहे आपल्या देशातील ठीक आहे देशातील पहिली ग्रामपंचायतीची स्थापना. देशातील पहिली ग्रामपंचायत. प्रश्न येऊन गेला ह्या. ठीक आहे. देशातील पहिली ग्रामपंचायत नागोर येतं राजस्थान या ठिकाणी. या ठिकाणी स्थापन करण्यात आली. ठीक आहे. 2 ऑक्टोबर 1959. ठीक आहे. डायरेक्ट इथे प्रश्न होता कुठे स्थापन करण्यात आली पहिली नगरपालिका आपले ग्रामपंचायत? तर नागोर या ठिकाणी. कुठे येते ती? राजस्थान. याचे उद्घाटक जे आहे स्वतः जवाहरलाल नेहरू हे त्या ठिकाणी गेलेले होते. 2 ऑक्टोबर 1959ला तिथं उद्घाटन करण्यात आलेलं आहे ते ग्रामपंचायतीचं. ठीक आहे. बघा आता आपल्या देशामधली
स्थानिक स्वराज्य संस्थाला कसं काय स्ट्रॉंग करता येऊ शकतं, आणखी जास्त प्रमाणात त्यांना कसं बलशाली करता येऊ शकतं, यासाठी ज्या वेगवेगळ्या कमिट्या स्थापन करण्यात आलेल्या त्या ठिकाणी. पण त्यांना मग हे प्रोजेक्ट दिलं एक प्रकारे, जसं तुम्हाला मिळते कॉलेजमध्ये. त्यांना प्रोजेक्ट मिळाला की तुम्ही जे आहे कसं स्ट्रॉंग, म्हणजे हे हा तुमचा विषय आहे स्थानिक स्वराज्य संस्था, यांना आणखी कशा आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो, ठीक आहे ना, त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांना कसं आणखी पुनर्रचना वगैरे करता येईल का, काय काय त्या शिफारशी तुम्ही द्या. त्यासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन झालेल्या आहे आपल्या देशामध्ये, ठीक आहे. केंद्र सरकारने स्थापन केलं वेगळं आहे, राज्य सरकारने आपल्या महाराष्ट्र सरकारने स्थापन केलं वेगळं आहे. ते आपल्याला वेगळे अभ्यास करावं लागतं, त्याच्यावर भरपूर प्रश्न विचारतो आपण, ठीक आहे. तर महत्त्वाची म्हणजे सगळ्यात पहिली समिती लक्षात घ्यायची आपल्याला, बलवंतराय मेहता समिती. बलवंतराय मेहता समिती लक्षात ठेवा. बलवंतराय मेहता समिती, ठीक आहे, लक्षात ठेवा. हिची जी स्थापना आहे, बलवंतराय मेहता समिती स्थापना जी आहे ती 1957ला करण्यात आली, 15 जानेवारी 1957. सगळ्यात पहिले हा पॉईंट लक्षात ठेवून द्यायचा आहे, 15 जानेवारी 1957ची स्थापना आहे, ठीक आहे. याचे जे अध्यक्ष होते स्वतः बलवंतराय मेहता हे अध्यक्ष होते यांच्या नावाने. आणि हे बलवंतराय मेहता हे गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. यांनी जे आपला अहवाल दिला, यांचा अहवाल जो आहे सरकारकडे त्यांनी कधी जमा केलेला होता, 27 नोव्हेंबर 1957. आयोग सगळंच विचारत चाललेलं आहे, बरं. कधी स्थापना झाली, अहवाल कधी दिला आहे, सगळ्या गोष्टी आयोग विचारतो आहे. तर एक एक पॉईंट जे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे त्या ठिकाणी. आता हे जे आहे, ही जी समिती आहे ज्यांनी केलेल्या शिफारशी, याच्यावर आपला प्रश्न डायरेक्टली विचारतो आयोग, ठीक आहे. तर यांचं म्हणण्यानुसार लक्षात ठेवा, पहिलं तर सगळ्यात महत्त्वाची शिफारस आहे ती म्हणजे यांनी काय म्हटलं, स्थानिक शासन जे आहे ते त्रिस्तरीय असायला पाहिजे, ठीक आहे ना. स्थानिक शासन कशी असायला पाहिजे, त्रिस्तरीय. म्हणजे स्थानिक शासन म्हणजे कुठलं, ग्राम एरियामधलं, ठीक आहे ना. ग्राम स्थानिक शासन जे आहे ना, ग्राम स्थानिक शासन हे त्रिस्तरीय असायला पाहिजे, तशी त्यांनी शिफारस केली होती. त्रिस्तरीय म्हणजे कुठले, मग त्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीला, अशा पद्धतीनं, ठीक आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जिल्हास्तरीय कोण असायला पाहिजे, जिल्हा परिषद असायला पाहिजे, ठीक आहे. आणि जिल्हा परिषदेचे जे आहे, जिल्हा परिषदेचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे जिल्हाधिकारी हे पदसिद्ध अध्यक्ष असतील, पदसिद्ध अध्यक्ष असणे याचा अर्थ असा होतो की जो काही जिल्हाधिकारी आपल्या त्या जिल्ह्याचा बनत असतो ना जिल्हाधिकारी, तर तो ॲटोमॅटिकली काय होईल, त्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होऊन जाईल. जो कोणी येईल त्याला वेगळं नियुक्त करायचं काम पडणार नाही अध्यक्ष म्हणून. इथे लक्षात, जो जिल्हाधिकारी बनेल तो सरसं काय होणार आहे, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होऊन जाईल सरसं जिल्हाधिकारी, ठीक आहे. त्याला नियुक्त करण्याची गरज नसेल, ठीक आहे. हे येस, ठीक आहे ना. मग तो कोणी असं म्हणजे डायरेक्टली त्यांचं टर्म चालू असतं ना, कधी आधी त्यांना हे केलं, कुठेतरी त्याची बदली वगैरे झाली असेल, दुसरं कोणी आलं असेल, तर पुन्हा नियुक्त व्हायची गरज नाही अध्यक्ष, तोच अध्यक्ष राहील, जो कोणी येईल तो डायरेक्टली. पदसिद्ध अध्यक्ष याचा अर्थ होतो पदसिद्ध, म्हणजे तो ॲटोमॅटिकली जो कोणी येईल त्या पदावर जिल्हाधिकारी म्हणून तो सरसर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार आहे, ठीक आहे ना, ॲटोमॅटिकली, ठीक आहे. ते झालं. त्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की हे जे रचना आहे यामध्ये त्यांची काय सांगितली रचना, की हे जे पंचायत आहे, पंचायत, ठीक आहे ना, ठीक आहे. हे जे ग्रामपंचायत आहे त्यांनी म्हटलं होतं जी ग्रामपंचायत असेल, ग्रामपंचायत जे आहे हे ग्राम म्हणजे बघा, हे जे ग्रामपंचायत आहे, त्यानंतर जिल्हा परिषद आहे, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्यामधला दुवा जो आहे, यांच्यामधला जो काही दुवा असेल ते असेल पंचायत समिती. यांचा मधला स्तर कुठले असणार आहे, पंचायत समिती, ठीक आहे. म्हणजे तसं पाहिलं तर जिल्हा परिषद हे सर्वात वरचे असतील
हा ना. आणि सगळ्यात कनिष्ठ कुठले असेल, ग्रामपंचायत असते सगळ्यात कनिष्ठ, सगळ्यात खालची. यांच्यामधली जे स्तर असणार आहे पंचायत समिती असं मधला स्तर असणार आहे. त्यांनी स्तर रचना सांगून दिली होती. सगळ्यात खाली ग्रामपंचायत, नंतर पंचायत समिती, नंतर जिल्हा परिषद, अशा पद्धतीनं स्तरीय रचना जी यांनी त्या ठिकाणी सांगितलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर यांच्या म्हणण्यानुसार बलवंतराव मेहताबद्दल, यांच्याबद्दल आपण शिफारशी पाहतो आहे. झालं एवढं हे सगळं. तर बघा, बलवंतराव मेहता यांनी काय म्हटलेलं होतं की जे ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत, ठीक आहे, ठीक आहे, हे जे काही ग्रामपंचायत असेल, ग्रामपंचायत याच्यामधले जे काही सदस्य असतील ना, ग्रामपंचायतमधले जे काही सदस्य असतील, हे यांची निवड जी आहे ते प्रत्यक्ष निवड जी आहे यांची कशी होणार आहे, प्रत्यक्ष निवड होणार आहे. प्रत्यक्ष जनतेकडून निवड होणार आहे. आणि याच्यानंतर ही जी काही पंचायत समिती असणार आहे, पंचायत समिती यामधल्या सदस्यांची निवड, यामधल्या सदस्यांची जी निवड आहे ते होणार अप्रत्यक्ष पद्धतीने. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, प्रत्यक्ष आणि या ठिकाणी अप्रत्यक्ष. आता हे सांगतो हे कसं. हे जे ग्रामपंचायत असते ना, ग्रामपंचायत, हे जे ग्रामपंचायत असते एकदम ग्रामीण लेवलवरचं, अशा गाव पातळीवरचं, तर त्या गावामधले लोक मिळून काय करणार आहे, ज्यांचं नाव वोटर लिस्टमध्ये आलेलं आहे, ज्यांच्याकडे वोटिंग कार्ड आहे समजा, ठीक आहे, 18 वर्ष प्लसवाले प्रौढ मताधिकार त्यांना प्राप्त होतो, 18 वर्ष प्लस सगळे ज्यांच्याकडे वोटिंग आहे, तर ते काय करेल, ग्रामपंचायतीचे इलेक्शन ज्यावेळेला डिक्लेअर होतील त्यावेळेला वोट करतील डायरेक्टली लोक जाऊन ते, आणि त्या सदस्यांना नियुक्त करतील इथल्या. मग ते सदस्य जाऊन ग्रामपंचायतमध्ये बसतील आणि ते शासन सांभाळतील. मग आता हे जे काही सदस्य आहेत, जे लोकांकडून नियुक्त केलेले हे जे काही सदस्य आहेत, हे सदस्य वोट करून पंचायत समितीतील सदस्यांना निवडतील. म्हणजे म्हणून यांना अप्रत्यक्ष निवडणूक म्हणतात. प्रत्यक्ष निवडणूक अशा निवडणुका म्हटल्या जाते की ज्यामध्ये स्वतः जनता इन्व्हॉल्व असते वोटिंगमध्ये, त्यांना प्रत्यक्ष निवडणूक म्हणतात. स्वतः आपण जाऊन वोट करताय मशीनमध्ये जाऊन त्या ठिकाणी, त्याला प्रत्यक्ष वोटिंग म्हणतात. पण आपण ज्या व्यक्तींना, म्हणजे आपण ज्या सदस्यांना, ज्या मेंबरला आपण नियुक्त केलेलं आहे, ते मेंबर नियुक्त करून दुसऱ्या मेंबरला जर नियुक्त करत असेल त्या वर जाऊन तिकडे, तर त्यांना अप्रत्यक्ष निवडणूक म्हणतात. ठीक आहे ना. म्हणजे आपले जे सदस्य आहेत हे सदस्य आपण निवडलेले आहेत, पण हे सदस्य जाऊन इकडल्या सदस्यांना आपल्या आपसामध्येच वोटिंग करून ज्या इकडल्या सदस्यांना नियुक्त करत आहे. म्हणजे यांचे सदस्य, हे सदस्य कसे नियुक्त होत आहे, अप्रत्यक्ष पद्धतीने त्यांची निवड होते, अप्रत्यक्ष पद्धतीनं. इथे आपण जनता डायरेक्टली इन्व्हॉल्व नसते. तर म्हणून त्यांनी ज्या बलवंतराव मेहता समितीने काय शिफारस केली होती की जी ग्रामपंचायत आहे यांची नियुक्ती ज्या प्रत्यक्ष निवडणुकीच्या आधारावर व्हायला पाहिजे, ठीक, ह्या सदस्यांची. आणि यांची जी आहे यांची नियुक्ती कोण करेल, हे ग्रामपंचायतीचे सदस्य यांची नियुक्ती करेल. म्हणजे याला आपण अप्रत्यक्ष पद्धतीने म्हणतो. ठीक आहे, ही एक शिफारस लक्षात ठेवा. त्यानंतर जे आहे म्हणजे तेच मी सांगितलं तुम्हाला की ग्रामपंचायतीची जी कशी स्थापना केली जाईल, जे प्रौढ मताधिकाराच्या आधारावर ज्यांचं 18 वर्ष प्लस आहे त्यांना ते वोटिंग त्या ठिकाणी करू शकतात. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं की जे ग्रामपंचायतीमध्ये किमान म्हणजे मिनिमम जे आहे 2 महिला सदस्य असायला पाहिजे, 2 महिला सदस्य. आणि मिनिमम एक जो आहे SC ST मधून असायला पाहिजे. यांच्यासाठी एवढ्या जागा तरी राखीव असायलाच पाहिजे, रिझर्व असायला पाहिजे ग्रामपंचायतीमध्ये. आणि पुन्हा प्लस यांना जे आहे रिव्हेन्यू कलेक्ट करण्याचा अधिकार सुद्धा यांना असायला पाहिजे. रिव्हेन्यू कलेक्शनचा सुद्धा त्यांना अधिकार असायला पाहिजे. हा सुद्धा एक महत्त्वाचा त्यांनी शिफारस केली आहे याच्यासंबंधी. महसूल वसुलीचा अधिकार सुद्धा त्यांना असायला पाहिजे, अशी सुद्धा शिफारस त्यांनी केलेली आहे. ठीक आहे. SC रिझर्वेशन ते असायला पाहिजे, कारण की त्यांचं प्रतिनिधित्व जे आहे ते आवश्यक असतं. कारण ते आधीपासून जे आहे पिछाडलेला वर्ग आहे, त्यांच्याकडे सामाजिकदृष्ट्या जे कधी लक्ष देण्यात आलेलं नाही आहे. त्यांना शिक्षणामध्ये मागे राहिलेले आहेत, त्यांना इकॉनॉमिकली खूप मागे राहिलेले आहेत, खूप त्यांना
म्हणजे असे म्हणजे दाबून कोसलून ठेवलेला असा एक वर्ग आहे तो अशा पद्धतीचा. नेहमीच त्यांच्यावर जे आहे खूप जास्त प्रमाणात त्यांना सामाजिकरित्या म्हणा किंवा वेगवेगळ्या आधारावर त्यांना म्हणजे पिछाडून ठेवलेलं आहे, त्यांना नाहीच येऊ दिलं कधी समोर. तर म्हणून प्रत्येक ठिकाणी जे आहे त्यांना कुठे एखादा तरी प्रतिनिधी त्यांच्यामध्ये असायला पाहिजे की जो त्यांच्यासाठी काम करेल, ही व्यवस्था करून ठेवलेली आहे गव्हर्नमेंटमध्ये. ठीक आहे. इतिहास जे आहे भरपूर आहे बरं भयंकर आपल्या देशामधला. म्हणजे काही इरा असा आहे, म्हणजे आपण ज्यावेळेला वाचतो त्यावेळेला आपण विचार करतो की ह्या सगळ्या गोष्टी खरंच झालेल्या असतील का. म्हणजे भयंकर आहे सगळं काही. आणि आताच्या गोष्टी ज्या आहे आपण त्या परिस्थितीत नाही जगत आहे ना, तर आपण नाही समजू शकत. जे लोक जगलेले आहेत, ज्यांना वाचलेलं आहे कमसे कम तरी त्या परिस्थितीला समजा, तर ते लोक चांगल्याने समजू शकतात. कारण की आता कसं आहे, डायरेक्टली लोक विचार करतात की आरक्षण कशाला पाहिजे, रद्द करा आरक्षणची कायच गरज आहे. तर हा मुद्दा नाही काढतात विनाकारण. ठीक आहे. तर त्यांना वाचायला पाहिजे की इतिहास का आलेला आहे. ठीक आहे. तर ते सुद्धा समजू शकतील. ठीक आहे. बघा, नंतर बलवंतराव मेहता समिती जी आहे यांनी म्हटलेलं होतं की जे टॅक्स भरत नाही, ठीक आहे, जे टॅक्सची चोरी करतात म्हणजे कर चुकवणाऱ्यांना, ठीक आहे, मतदानाचा अधिकार देऊ नये, त्यांना अधिकार नसावा. जे टॅक्सची चोरी करतात, ठीक आहे ना, जे टॅक्स भरत नाही गव्हर्नमेंटचा, त्यांना वोटिंगचा सुद्धा अधिकार नका देऊ, अशी त्यांची शिफारस त्यांनी केलेली होती. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे त्यांनी म्हटलं की न्यायपंचायतीची जे आपण इथे स्थापना करायला पाहिजे, न्यायपंचायती. न्यायपंचायती जे आहे म्हणजे याच्यामध्ये जे आपलं जे ग्रामपंचायत असेल, हे कोणासाठी 2 किंवा 3 ग्रामपंचायत मिळून, 2 किंवा 3 ग्रामपंचायत मिळून जे आहे न्यायपंचायत आपण स्थापन करायला पाहिजे, की जे काय करेल न्यायालयासारखं काम करेल त्या ठिकाणी न्यायपंचायत. तर न्यायपंचायत स्थापन करण्याची शिफारस सुद्धा त्यांची महत्त्वाची एक शिफारस राहिलेली आहे. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक शिफारस म्हणजे ग्रामपंचायतीचा, ठीक आहे, विकास सचिव म्हणून ग्रामसेवक असावा. कोण असायला पाहिजे? ग्रामसेवक. बघा, या त्यांची शिफारशी आपल्याला लक्षात ठेवायचं डायरेक्टली. आयोग काय करतो आहे, आपल्याला बलवंतराव मेहता समितीची खालीलपैकी शिफारशी सांगा, डायरेक्टली विचारते असं आपल्याला. तर बलवंतराव मेहता समिती स्थापना कधीची आहे? 15 जानेवारी 57ची स्थापना आहे. रिपोर्ट कधी दिला आहे? 27 नोव्हेंबर 57ला रिपोर्ट दिला आहे. त्यानंतर त्यांनी जे आहे काय म्हटलेलं आहे की आपले स्थानिक शासन जे आहे कसं असायला पाहिजे, म्हणजे ग्रामपंचायत ग्रामस्तरीय शासन कसं असायला पाहिजे आपल्या इथे? त्रिस्तरीय असायला पाहिजे. त्रिस्तरीय म्हणजे कुठलं? जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत असे 3 स्तर त्यांनी सांगितलेले आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की जिल्हास्तरीय जे जिल्हा परिषद असेल त्याचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असायला पाहिजे? जिल्हाधिकारी असायला पाहिजे. ठीक आहे. असे हा स्तरसुद्धा त्यांनी त्यांच्या शिफारशीमध्ये दिलेला आहे, सांगितलेलं आहे. नंतर त्यांनी म्हटलं होतं की जे ग्रामपंचायती सदस्य जे आहेत ते प्रत्यक्ष नियुक्तीद्वारे जे आहे त्यांची निवड आपण जे करायला पाहिजे, आणि पंचायत समिती सदस्य जे आहे त्यांची अप्रत्यक्ष पद्धतीने निवड जे आहे ते व्हायला पाहिजे. त्यानंतर त्यांनी म्हटलं की ग्रामपंचायत जे आहे याच्यामध्ये मिनिमम जे आहे 2 सदस्य जे आहे ते महिला असायला पाहिजे, आणि मिनिमम 1 सदस्य जे आहे ते SC/ST मधून असायला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे महसूल जमा करण्याचा अधिकार किंवा रेव्हेन्यू कलेक्शनचा सुद्धा अधिकार ग्रामपंचायतींना आपण द्यायला पाहिजे, अशी सुद्धा त्यांची शिफारस होती. त्यानंतर त्यांनी म्हटलं की जे टॅक्सची चोरी करतात, जे टॅक्स भरत नाही गव्हर्नमेंटचा, त्यांना आपण वोटिंगचा अधिकार द्यायचंच नाही बिलकुल. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलं की न्यायपंचायती स्थापना करा, 2 ते 3 ग्रामपंचायती मिळून एक न्यायपंचायत असायला पाहिजे, आणि ग्रामसेवक जे आहे तो ग्रामपंचायत विकास सचिव म्हणून तो असेल ग्रामसेवक. ह्या सगळ्या महत्त्वाच्या शिफारशी आपण लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. ते बलवंतराव मेहता. आता समोरच्या समित्या जसं वाढत जातील त्याचं कन्फ्यूज होईल की कोणाची शिफारस आहे म्हणून, तर हे आताच क्लिअर ठेवायचं सगळं. त्यानंतरची 2 नंबरची जी समिती आहे VT कृष्णमाचारी.
VT कृष्णामाचारी समिती होती ही होती 1960. VT कृष्णामाचारी 1960. तर यांच्यासुद्धा म्हणण्यानुसार की जे बलवंतराव मेहता समितीने काय शिफारस केली की त्रिस्तरीय आपली पंचायत व्यवस्था असायला पाहिजे, 3 स्तरीय. ठीक आहे. तर यांनी काय म्हटलं की तीव्र स्वरूपात काय करा त्याचा आणखी तुम्ही लागू करा, त्रिस्तरीय पंचायत व्यवस्था जी आहे ती तुम्ही स्थापन करा जास्तीत जास्त प्रमाणात लवकरात लवकर. ठीक आहे ना. त्यांनी पण त्रिस्तरीय सांगितलेलं आहे. ते काय वेगळं लक्षात ठेवायचं काम नाही, विचारणार नाही ते, कारण की ते बलवंतराव मेहता समितीबद्दल विचारते त्रिस्तरीय कोणी केली आहे फक्त. त्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की प्रत्येक गावासाठी जे आहे एक विकास आराखडा असायला पाहिजे. ठीक आहे ना. गावासाठी प्रत्येक गावासाठी आपला काय असायला पाहिजे, ड्राफ्ट असायला पाहिजे, विकास आराखडा. ठीक आहे. विकास आराखडा असायला पाहिजे. ठीक आहे. त्या आधारावर त्या पंचायत समितीने किंवा ग्रामपंचायतीने जे आहे काम करायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर गावातील जनतेला जे जास्तीत जास्त प्राधान्य आपण द्यायला पाहिजे, त्यांचा विकास कसा साधता येईल, अशा छोटे मोठे जे आहे त्यांनी इतके महत्त्वाची शिफारशी यांच्या राहिलेली नाही आहे. फक्त आपल्या महत्त्वाचं काय की यांचं वर्ष म्हणजे कारण की आपला सिक्वेन्स विचारतो कधी कधी आयोग क्रम लावा स्थापनेनुसार. तर हे जे आहे आपल्याला लक्षात ठेवायचं VT कृष्णामाचारी 1960. ठीक आहे. त्यांनी एवढे काही विशेष यांच्या शिफारशीमध्ये आपल्याला नाही मिळत काही जास्त. नंतरची महत्त्वाची शिफारस जी कमिटी आहे. ठीक आहे. नंतर जे आहे अशोक मेहता कमिटी. अशोक मेहता समिती हे आपल्याला महत्त्वाचे आहे. अशोक मेहता समिती. आता अशोक मेहता समिती जी आहे ही स्थापना 12 डिसेंबर 1977 करण्यात आलेली आहे. स्थापना 12 डिसेंबर 1977. ठीक आहे. याचा जो अहवाल आहे, जो रिपोर्ट आहे, यांनी जो काही अहवाल सादर केलेला होता त्यांचा तो 1978 मध्ये स्थापन म्हणजे सादर केलेला आहे 1978 मध्ये. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे स्थापना आणि अहवाल त्यांनी केलेल्या शिफारशी. ठीक आहे. डायरेक्टली आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, द्विस्तरीय रचना असायला पाहिजे पंचायत समितीच्या. हां, तर अशी शिफारस कोणी केलेली आहे, तर लक्षात ठेवा अशोक मेहता त्याचा आन्सर होता. ठीक आहे. म्हणजे ग्रामपंचायतीची रचना कशी असायला पाहिजे, तर द्विस्तरीय. लक्षात ठेवा बलवंतराव मेहता समितीने काय म्हटलं होतं, त्रिस्तरीय. यांनी काय म्हटलं, द्विस्तरीय असायला पाहिजे रचना. ते द्विस्तरीयमध्ये त्यांनी म्हटलं की एक असेल जिल्हा परिषद, ठीक आहे, एक असेल जिल्हा परिषद आणि एक असते मंडळ पंचायत. आता हे जे आहे जिल्हा परिषद, इथले सदस्य नियुक्त केले जातील, तर यांना प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे सदस्य नियुक्त केले जायला पाहिजे. प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे. सदस्य निवड जी आहे जिल्हा परिषद कशी केल्या जाईल म्हणत होते त्यांच्या म्हणण्यानुसार की प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे. आणि मंडळ पंचायतमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने निवडणूक जी आहे ते करता येऊ शकेल. ठीक आहे. हे जे आहे हे दोन्ही सदन जे आहे म्हणजे जिल्हा परिषद असेल किंवा मंडळ पंचायत असेल, दोन्ही सदनाचा जो कार्यकाळ असेल, कार्यकाळ तो त्यांनी सांगितला होता 4 वर्ष. तसं पाहिलं तर आता 4 वर्ष नाही आहे, 5 वर्षासाठी असते. तर त्यांनी सांगितलं होतं 4 वर्ष. ठीक आहे. जिल्हा परिषद, मंडळ जे आहे पंचायत यांचा कार्यकाळ त्यांनी 4 वर्ष सांगितलेला होता, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर
म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार 4 वर्ष आपण कार्यकाळ ठेवायला पाहिजे, पण जर का मुदतपूर्वी जर का त्यांचं म्हणजे बरखास्त झालेली आहे, ते सभा जी आहे बरखास्त करण्यात आलेली आहे. मुदतपूर्व जर समजा जिल्हा परिषद रद्द करण्यात आलेली आहे, मुदतपूर्व म्हणजे 4 वर्ष संपण्याच्या आधी समजा ती बरखास्त झालेली आहे, 4 वर्ष नाही टिकू शकली, मुदतपूर्व जर का ती बरखास्त झाली असेल, बरखास्त किंवा रद्द झाली असेल, तर 6 महिन्याच्या आत 6 महिन्याच्या आत निवडणुका व्हायला पाहिजे. 6 महिन्याच्या आतच निवडणूक व्हायला पाहिजे. किती? 6 महिने. म्हणजे ते मुदत संपण्याच्या आधी. आपण काय म्हटलं की जे जिल्हा परिषद आहे, हे जी ZP आहे, ZP जे आहे किती वर्षासाठी याचा कार्यकाळ सांगितलं त्यांनी? 4 वर्ष असायला पाहिजे. की समजा जिल्हा परिषदेचे सदस्य आता प्रत्यक्ष निवडणूक सांगितले त्यांनी, आता वोटिंग झाले, समजा यावर्षी वोटिंग झालं 2020मध्ये, समजा जवळपास यांची काय करण्यात आले, समजा आपण लक्षात घेऊ, वोटिंग झालेलं आहे, वोटिंग ठीक आहे, वोट झालेली आहे, इलेक्शन झालेलं आहे. आणि मग ह्या 2020मध्ये जे काही स्थापित झालेले जिल्हा परिषदमधले सदस्य जेवढे की निवडून आलेले आहे, मग त्यांचा कार्यकाळ 4 वर्षाचा राहील. म्हणजे कधीपर्यंत राहायला पाहिजे यांचा कार्यकाळ? 2024पर्यंत राहायला पाहिजे. पण होऊ शकते इन केस की ते आधीच बरखास्त होऊ शकते. ठीक आहे ना. तिथले जे पीठासीन अधिकारी असतात ते त्यांना बरखास्त करू शकतात जर का नाही ते व्यवस्थित काम करत आहे. ठीक आहे ना. मग त्यांना अधिकार असतो की काय करू शकते ते, म्हणजे राज्य सरकार जे आहे ते बरखास्त करू शकतं, लक्षात ठेवायचं आहे. तर मग त्यामध्ये मग पुन्हा जे आहे आता 2024पर्यंत चालायला पाहिजे होती. जर समजा हे 2 वर्षानंतर म्हणजे 2022मध्ये जर का त्याला बरखास्त करण्यात आलेली आहे जिल्हा परिषद म्हणजे ते मुदत संपण्यापूर्वी बरखास्त झाली ना, ते 2024पर्यंत चालायला पाहिजे होती. पण ते मुदत हे जे 24ची आहे हे इथपर्यंत जायचं आधीच बरखास्त झालेली आहे, मुदत संपण्यापूर्वीच बरखास्त झालेली आहे, याचा अर्थ तो तसा होतो. 22मध्ये बरखास्त झाली, जर का 22मध्ये ते बरखास्त करण्यात आलेली असेल तर मग इथे 6 महिन्यातच काय करायला असल्या पाहिजे, नव्याने इलेक्शन व्हायला पाहिजे. आणि मग पुन्हा नव्याने जे काही इलेक्शन होऊन जे काही मेंबर येतील ते पुन्हा 4 वर्षासाठी त्यांना कार्यकाळ लागू असेल, म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार. आता तर 5 वर्ष आहे, तर मुदतपूर्व म्हणजे काय जे सेट झालेली आहे त्याच्या आधीच जर का ते संपत असेल तर त्यांना मुदतपूर्व किंवा मुदत त्याच्या आधी असं म्हटलं जाते. ठीक आहे. तर आता मग त्यांचं महत्त्वाचं काय होतं की हे 6 महिने जे आहे इलेक्शन व्हायला पाहिजे, जर ते कार्यकाळ पूर्ण करू शकले नसेल तर. ठीक आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर त्यांची महत्त्वाची शिफारस होती त्यांचं म्हणणं होतं की जिल्हा नियोजन समितीची आपण स्थापन करायला पाहिजे. जिल्हा नियोजन समितीची सुद्धा स्थापना व्हायला पाहिजे. जसं की माहिती आहे का आपल्याला राष्ट्रीय लेवलवरती नाही का आपण पाहिलं होतं नियोजन आयोग, प्लॅनिंग कमिशनची स्थापना होती, राष्ट्रीय विकास परिषद एक होती NDC. ठीक आहे ना. आणि नंतर नियोजन आयोग होता, राष्ट्रीय लेवलवर नियोजन आयोग होता. ठीक आहे ना. तसं जिल्हा लेवलवर जिल्हा नियोजन समिती स्थापना जी अशी व्हायला पाहिजे की जे प्लॅनिंग तयार करतील जिल्ह्यासंबंधी, त्यांचा विकास आराखडा तयार करण्याचं काम त्यांच्याकडे असेल. जिल्हा नियोजन समिती. आणि कायद्याने काय करण्यात आलं, जिल्हा नियोजन समितीची आपल्या इथे स्थापना झालेली आहे. ZS कलम 243 ZS कलम पाहिलेले ते आता सगळे येणार समोर. ती शिफारस यांची होती, मला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ठीक आहे ना, अशोक मेहता यांच्याबद्दल पाहतो ना आपण सगळं. तर त्यांनी शिफारस केली होती. आणखी पुढील शिफारस बघा, जी जिल्हा परिषद आहे ZP आहे, ZPचे जेवढे किती अधिकारी असतील, ZPच्या अधिकाऱ्यांवर म्हणजे ZPचे अधिकारी आहेत त्यांच्यावर जे आहे म्हणजे यांच्यावर जे नियंत्रण असेल, यांच्यावर जे नियंत्रण आहे, संपूर्ण नियंत्रण जे आहे ते मुख्य कार्यकारी अधिकारीवर यांचं असायला पाहिजे. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे ज्यांना आपण CEO, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हे असतील. त्यांच्याकडे पूर्ण ZPचे सगळे अधिकाऱ्यांची जी असेल नियंत्रण ते त्यांच्याकडे असेल. ठीक आहे. त्यानंतर जे पंचायती संस्था आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार जे काही पंचायती संस्था आहेत यांना सक्तीने कर वसुलीचे अधिकार असायला पाहिजे.
सक्तीने कर वसुलीचे अधिकारसुद्धा त्यांना द्यायला पाहिजे आपण. तर हे सुद्धा एक महत्त्वाची त्यांची शिफारस होती. ठीक आहे ना. कारण लक्षात घ्या, गव्हर्नमेंटला आपलं शासन चालवण्यासाठी सगळ्यात मेन जो सोर्स आहे ना तो असतो टॅक्सच्या स्वरूपात. ते जर का टॅक्सेस जर का ते कलेक्ट करू शकणार नाही तर मग त्यांचं शासनच चालू शकत नाही. म्हणून अशोक मेहता सरांनी म्हटलं की एकदम तुम्ही स्ट्रिक्टली टॅक्स अधिकार त्यांना असायला पाहिजे. टॅक्स जे आहे तो जमा करण्याचा अधिकारसुद्धा असायला पाहिजे. ठीक आहे. तर बलवंतराव मेहता समितीबद्दल ह्या सगळ्या शिफारशी जे आपण बघितल्या त्या सगळं काही इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट समिती बघा. आता आपण किती समित्या पाहिल्या आतापर्यंत? 3. पहिली हे आपण अशोक मेहता, सॉरी, याच्या आधी कुठली पाहिली आपण? पहिली बलवंतराव मेहता पाहिली, ती होती 57ची. ठीक आहे ना. त्यानंतर VT कृष्णमाचारी समिती पाहिली 1960ची, आणि आता अशोक मेहता समिती पाहिली 77ची. ठीक आहे. आता बघायचं आहे VK राव समिती. ठीक आहे. 3ऱ्या नंबरची समिती असेल, 4थ्या नंबरची GVK राव. GVK राव समिती. GVK राव समिती 1985. 1985. ठीक आहे. बघा, GVK राव समिती कधीचे? 85चे. यांनी जो आपला रिपोर्ट दिला होता तो डिसेंबर 85मध्ये दिला होता. याच्यामध्ये एकूण जे सदस्य होते, एकूण सदस्य संख्याची या समितीमध्ये 40 होती. ठीक आहे. स्थापना रिपोर्ट एकच वर्षी आहे 85चा, म्हणून वेगळं लक्षात ठेवायचं काम नाही आहे. ठीक आहे. आता यांच्या जे शिफारशी आहे महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहे. यांच्या म्हणण्यानुसार आपण जे आहे म्हणजे सरकारने काय करायला पाहिजे, जिल्हा विकास आयुक्त हे नवीन पद निर्माण करायला पाहिजे जिल्हा पातळीवर. कुठलं? जिल्हा विकास आयुक्त. हे नवीन पद जे आहे त्यांनी सुचवलेलं होतं, जिल्हा विकास आयुक्त. हे नवीन पद आपण काय करायला पाहिजे, जिल्हा पातळीवर स्थापन करायला पाहिजे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. म्हणजे आपण काय म्हटलं, अशोक मेहता सरांनी काय केलेलं होतं शिफारस, की जिल्हा परिषद जे अधिकारी असतील त्यांच्यावर पूर्ण नियंत्रण कोण करेल? मुख्य कार्यकारी अधिकारी करतील. बरोबर ना. आताच पाहिली शिफारस आपण ते. तर मग हे जे आहे ना, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोण असेल तर जिल्हा विकास आयुक्त असतील. हे त्यांनी म्हटलं की जे मुख्य कार्यकारी अधिकारी जे नियंत्रण ठेवणार आहे जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांवर, तर जे मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहे ते कोण असणार आहे? जिल्हा विकास आयुक्त असणार आहे. त्याच्यासाठी जिल्हा विकास आयुक्त नवीन पद स्थापन करा आणि मुख्य कार्यकारी अधिकारीचे सगळे अधिकार जे आहे यांना द्या. म्हणजे हे इन शॉर्टमध्ये काय, म्हणजे नका घुमू एवढं जास्त. हे काय करणार आहे सरसर, जिल्हा विकास जे आपले जिल्हा परिषद आहे, जिल्हा परिषदच्या अधिकारांवर नियंत्रण ठेवण्याचं काम यांचं असेल आता, जिल्हा विकास आयुक्ताचं. त्यांनी काय म्हटलं होतं अशोक मेहता सरांनी काय म्हटलेलं होतं की जे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी हे काय करणार आहे, जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांवर नियंत्रण प्रस्थापित करेल. त्यांचं पूर्ण कंट्रोल त्यांच्या हातात असेल, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हातामध्ये. तर यांचं म्हणण्यानुसार काय होतं की जे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील ना, तर हे जे आहे हेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतील. म्हणजे कोण? जिल्हा विकास आयुक्त हेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतील. हे फक्त नवीन पद त्यांनी म्हटलं की नवीन पद तुम्ही निर्माण करा, जिल्हा विकास आयुक्ताला म्हटलं जाईल, आणि हाच जो आहे हाच अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करेल. आपल्याला येतं का लक्षात की बघा, अशोक मेहता सरांनी काय म्हटलं होतं बघा, अशोक मेहता सरांनी काय म्हटलेलं होतं की जे ZP आहे, ZPचे जे काही अधिकारी असतील, ZP अधिकारी यांच्यावर जे नियंत्रण कोणाचं असायला पाहिजे? ठीक आहे ना, CEOचं नियंत्रण असायला पाहिजे. ठीक आहे. आता हे जे होते कोण? हे जे राव सर होते, राव सरांचं म्हणणं काय होतं की हे जे CEO आहे आपलं, म्हणजे एक पद तुम्ही निर्माण करा, त्याला आपण काय म्हणू? जिल्हा विकास आयुक्त म्हणू. त्याला काय म्हणू आपण? जिल्हा विकास आयुक्त. ठीक आहे. जिल्हा विकास आयुक्त म्हणू, आणि हे जिल्हा विकास आयुक्तच हे CEO म्हणून काम करतील. नाही, CEO म्हणजे हे जे आहे ना, याचे CEO कोण असणार आहे? मग हेच असणार आहे, जिल्हा विकास आयुक्त. तर यांना जे आहे ना CEOचंच पदभार द्यायचा आहे, पण त्यासाठी जे नवीन पद जे आहे त्यांनी सुचवलेलं होतं की जिल्हा विकास आयुक्त हे नवीन पद स्थापन करा आणि CEOचे जे काही अधिकार आहेत ते सगळे यांना द्या.
ठीक आहे ना. हां, तर बघा म्हणजे हे म्हणजे बघा लक्षात घ्या, हे जे ना पॉलिटी आहे किंवा पंचायत आहे यांची भाषा थोडीशी किचकट आहे अशी थोडी, म्हणजे एकदम ठीक आहे ना, हळूहळू ते येईल तुम्हाला समजेल. आता बघा त्यानंतर त्यांनी म्हटलं की राज्यस्तरावर जे यांनी शिफारस राज्यस्तरावर सुद्धा केलेली आहे. बघा राज्यस्तरावर, राज्य लेवलवर काय असायला पाहिजे, एक राज्य म्हणजे जो विकास अधिकारी जो आहे, ठीक आहे, राज्यस्तरावर मुख्य सचिव दर्जाचा विकास आयुक्त असायला पाहिजे. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे, राव सरांनी जे आहे ते विकास आयुक्त संबंधीची शिफारस केली आहे. मेनली त्यांनी जिल्ह्यासंबंधी म्हटलं जिल्हा विकास आयुक्त असायला पाहिजे, राज्यस्तरावर सुद्धा म्हटलं राज्य विकास आयुक्त असायला पाहिजे, पण तो त्यांचा जो आहे तो मुख्य सचिव स्तराच्या बरोबरचा तो असायला पाहिजे, मुख्य सचिव. प्रत्येक राज्यामध्ये एक मुख्य सचिव असतो, लक्षात ठेवा. तर मुख्य सचिवाला सेपरेट असे अधिकार देण्यात येत असतात, जे कॅबिनेट मंत्र्यांना सुद्धा त्या दर्जाचा जवळपास तो असतो. म्हणजे ठीक आहे, झालं इथपर्यंत. ओके, बघा आता त्यानंतर त्यांनी म्हटलं की जे गट विकास अधिकारी असणार आहे, गट विकास अधिकारी यांना आपण BDO म्हणतो. जे गट विकास अधिकारी असणार आहे ते सहाय्यक, ठीक आहे, गट विकास अधिकारी जे यांना सहाय्यक आयुक्त म्हणून काम करतील. हे असणारा सहाय्यक आयुक्त. त्यांनी काय म्हटलं, राव सरांनी हे जे आहे जिल्हा विकास आयुक्त म्हणून हे CEO म्हणून काम करतील. हे स्वतः जिल्हा विकास आयुक्त असतील. ठीक आहे, जिल्हा विकास आयुक्तालाच मदत करण्यासाठी जे आहे सहाय्यक आयुक्तसुद्धा असतील, जे कोण काम करणार आहे, गट विकास अधिकारी. ठीक आहे, अधिकारी हे गट विकास अधिकारी जे आहे ते सहाय्यक आयुक्त म्हणून काम करणार आहे त्यांच्या अंडरमध्ये. ठीक आहे ना. ठीक आहे. तर VK राव यांच्या म्हणण्यानुसार जर का दारिद्र्याचं निर्मूलन करायचं आहे ना, समजा गरिबी समजा आपल्या इकडची खतम करायची आहे, तर जे ग्रामपंचायत जे आहे ते एक प्रभावी माध्यम आहे. म्हणजे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काय होऊ शकते, दारिद्र्याचं निर्मूलन होऊ शकते. अशी शिफारससुद्धा त्यांनी महत्त्वाची तिथे नोंदवलेली होती राव सरांनी. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, नंतर बघायचं आहे पुढे. 1-2 जास्त करायला नाही आहे. किती वेळ झाला, 10:25 झालं. ठीक आहे. तर सेपरेटली फक्त आपण काय करायचं आहे, रिवाईज करत चला तुम्ही, सगळ्या गोष्टी क्लिअर होत जाणार. जितकी जास्त रिव्हिजन तितकी जास्त क्लिअरिटी. त्यानंतर नेक्स्ट समिती बघायची आपल्याला, LM सिंघवी समिती. LM सिंघवी समिती ही होती 1986. ठीक आहे, 1986 समिती आहे. तर या समितीने ह्या सगळ्या समित्या ज्या ना केंद्र सरकारच्या स्थापन झालेल्या समित्या आहे, सगळ्या जे काही पाहतो आपण LM सिंघवी ह्याच्या आधीची. हां हो, बघा ना सिक्वेन्स. LM सिंघवी याच्यानंतरची कुठली बघितली आपण याच्या आधीची? हां, जी VK राव झालेली आहे, बरोबर. त्यानंतर LM सिंघवी समिती. ठीक आहे, 5 नंबर समिती पाहतो आपण, LM सिंघवी समिती 86 असेल ते. तर यांचं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट स्थापन केली पंचायत राजचे पुनर्गठन करण्यासाठी. म्हणजे पुन्हा जे आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता का, उपाययोजना सुचवू शकता का? त्यासंबंधीची LM सिंघवी समितीची स्थापना करण्यात आली 1986 मध्ये पुन्हा. ठीक आहे ना. थंगन समितीनं आपल्या त्याच्यानंतर थंगन आलेली आहे, राव समितीनंतर आता LM सिंघवी. आता बघा यामध्ये LM सिंघवी जे सर होते त्यांनी महत्त्वाची शिफारस केली की पंचायत संस्था जी आहे ना आपली, पंचायत संस्था, तर काय करायला पाहिजे, त्याला पंचायत संस्थांना घटनात्मक दर्जा द्यायला पाहिजे. पंचायत संस्थेला घटनात्मक
दर्जा जे आहे द्यायला पाहिजे. घटनात्मक दर्जा म्हणजेच काय की त्यासंबंधी जे सगळ्या जे काही तरतुदी आहेत त्या आपण संविधानामध्ये ॲड करायला पाहिजे. ठीक आहे ना, त्यांना आपण घटनात्मक संरक्षण द्यायला पाहिजे किंवा संविधानामध्ये त्याला इन्क्लूड करायला पाहिजे त्या सगळ्या त्यांच्या तरतुदी. ठीक आहे. नंतर त्यांनी म्हटलं की आपण ग्रामसभेची स्थापना करायला पाहिजे आपल्या देशामध्ये. ग्रामसभेची स्थापना, ग्रामसभा स्थापन करून त्यांना जास्त अधिकार द्यायला पाहिजे. त्यांना जे जास्तीचे अधिकार द्यावे म्हणजे त्यांना आणखी जास्त स्ट्रॉंग करावे, जास्तीचे अधिकार त्यांना देण्यात यावे. ग्रामसभे स्थापनेची शिफारस जी आहे कोणी केली डायरेक्टली विचारली जाऊ शकते. ग्रामसभा ते LM सिंघवी. त्यानंतर प्रत्येक राज्यामध्ये जे आहे त्यांनी म्हटलं प्रत्येक राज्यामध्ये न्यायिक न्यायाधिकरण असायला पाहिजे. न्यायिक न्यायाधिकरण असायला पाहिजे. प्रत्येक राज्यामध्ये काय असायला पाहिजे? न्यायिक न्यायाधिकरण असायला पाहिजे. ही एक महत्त्वाची परिस्थिती त्यांची राहिलेली आहे. ठीक आहे, यांच्याबद्दल एवढं आपल्याला सफिशियंट आहे. न्यायिक न्यायाधिकरण राज्य पातळीवर. ठीक आहे. त्यानंतर केंद्र सरकार अंतर्गत स्थापन करण्यात आलेली शेवटची समिती न्यायाधिकरण. ठीक आहे, न्यायिक न्यायाधिकरण. नंतर किती नंबरची आहे आपली नेक्स्ट 6 नंबर बघा. नंतर 6 नंबरची शेवटची समिती आहे थंगन समिती. ठीक आहे, PK थंगन समिती. ठीक आहे, PK थंगन समिती ही जी होती 1988ची आहे. 1988. बघा ही जी समिती होती ना, संसदीय सल्लागार समितीची उपसमिती राहिलेली आहे. ही समिती ही संसदीय सल्लागार समितीची उपसमिती राहिलेली आहे. उपसमिती. संसदीय सल्लागार समितीची उपसमिती ही समिती होती. त्यामध्ये त्यांनी शिफारस केली. यांच्या शिफारशी होत्या पंचायतीच्या ज्या निवडणुका आहे या दर 5 वर्षांनी व्हायला पाहिजे. आणि अशी तरतूद जी आहे त्यांनी म्हटलं की ते संविधानात करा. संविधानात अशी तरतूद करायला पाहिजे. ठीक आहे, त्याला संवैधानिक संरक्षण असायला पाहिजे. नंतर त्यांची महत्त्वाची शिफारस होती की जिल्हा नियोजन आहे, जिल्हा नियोजनासाठी एकमेव परिषद असायला पाहिजे, ते म्हणजे जिल्हा परिषद. जिल्हा नियोजनासाठी जिल्हा परिषद ही एकमेव संस्था असेल. जिल्हा परिषद ही एकमेव संस्था असायला पाहिजे. मग याच्या आधीच्या कमिटीने काय म्हटलं होतं की जिल्हा नियोजनासाठी जिल्हा नियोजन जे आहे समिती असायला पाहिजे, नाही का, जिल्हा नियोजन समिती असायला पाहिजे. पण यांच्या म्हणण्यानुसार काय होतं की जिल्हा परिषदच काय करणार आहे, जिल्हा नियोजनाचं काम करणार आहे, जिल्हा परिषद. ठीक आहे, तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ह्या समित्या कंप्लीट झालेल्या आहेत आता.
ठीक आहे ना. ह्या समित्या एवढ्याच आहे, 6 समित्या होत्या. तर याच्या पुढचा भाग आपण वाटलं असतं म्हणजे करणार कंटिन्यू उद्यापासूनच. ठीक आहे. तर इथपर्यंत जे आहे आपल्याला व्यवस्थित ते फक्त तुम्ही करून घ्यायचं आहे, सगळ्या गोष्टी वाचून घ्यायचं आहे. सगळं रिव्हिजन मोड आपलं नेहमी कंटिन्यू चालू असायला पाहिजे. एकही दिवस त्याला असं नाही सुट्टी द्यायचीच नाही, असं गॅप द्यायचं नाही. ते नाही तर एकदम विसरल्यासारखं होऊन जातं सगळ्या गोष्टी. तर आजचा जो काही सेशन आहे, आजचं जो काही लेक्चर झालेलं आहे ना, ते म्हणजे प्रत्येक दिवशी तेच यायचं आहे, रिवाईज करून यायचं आहे. त्याकडे ते होत जाईल व्यवस्थित सगळ्या गोष्टी. चला ठीक आहे, मग करू आपण कंटिन्यू उद्या.